गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम् सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। थोडा आवाज कमी येतोय मला वाटतं मी होता दोन मिनिट. बाकीच्यांना पण कमी आता येतोय. ठीक आहे. हा आता ठीक आहे. लॅपटॉप रिस्टार्ट केला की प्रत्येक वेळेला ते करावं लागतं. चला. माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी
शिरसाष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो. आपल्या प्रवचनमालेच्या दुसरे आचार्य पूज्य ज्योत्स्नाताई यांना वंदन करतो. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन करतो आणि आपल्या आजच्या या सायंकाळच्या चिंतनाकडे वळतो. छान आपला अभ्यास सुरू आहे. विवेक चुडामणी. अगदी एका काय म्हणूया त्याला, तर्कशुद्ध पद्धतीने आचार्यांचीच मांडणी असल्यामुळे काही त्यात फारसं आश्चर्य करण्यासारखं काहीच नाही आहे. अतिशय तर्कशुद्ध पद्धतीने एका विषयातून पुढचा विषय, जे प्रश्न मनामध्ये येणं शक्य आहे किंवा त्यांच्या आचार्यांच्या समोर या ग्रंथाच्या निमित्ताने आपण सातत्याने जर बघतोय की एक आहे अधिकार संपन्न शिष्य बसलेला आहे आणि त्याला संपूर्ण तत्वज्ञान सांगणं सुरू आहे. कारण त्या शिष्याला त्या परोक्ष ज्ञानाच्या माध्यमातून अपरोक्षापर्यंत, अपरोक्षानुभूतीपर्यंत म्हणूया, अपरोक्ष ज्ञानापर्यंत आचार्यांना घेऊन जायचं आहे. त्यामुळे संपूर्ण आवाका, संपूर्ण आशय, म्हणूनच एवढा मोठा ग्रंथ, इतके मोठे श्लोक आपल्यासमोर आहेत. एवढं सगळं बोलण्याचं कारण, व्याख्यान करण्याचं कारण की आत्म अनात्म, मनात्म काय, त्याच्यातनं पंचकोश या त्या काय म्हणूया आत्म्यापर्यंत पोचण्यासाठी जे अडथळे आहेत ते नेमके कशाचे आहेत. आणि त्याच्यासाठी आपण मागच्याला माझा आणि मी मध्ये फरक केला होता. आणि मी पासून आणि आपल्याला मी अभ्यासायचं आहे, तर मी मध्ये जे पहिलं आपल्याला शुद्ध मराठीत स्पीड ब्रेकर, पहिला अडथळा, तो अन्नमय कोशाचा. कारण डोळ्याने दिसणारा इंद्रिय गोचर अत्यंत स्थूल, पण इतका स्थूल असून सुद्धा आणि इतके हजारो वेळा ऐकलं असून सुद्धा तो मी नाही, हे काही लक्षात राहत नाही. आता सोमवारच्या म्हणजे आपल्या मागच्या सत्रामध्ये आपला अभ्यास 167 क्रमांकाच्या श्लोकापर्यंत आला होता. तोही श्लोक बघून झाला होता. आणि आपण बघितलं की श्लोक 156 ते 166 साधारण 11 श्लोकांमध्ये, जसं मागच्याला ज्योत्स्नाती म्हणाला की जणू काही ते एक 11 श्लोकांचं एक स्तोत्रच आचार्यांनी रचलंय असं म्हणलं तरी हरकत नाही. की अन्नमय कोश म्हणजे काय आणि तो मी कसा नाही हे सांगणार एक स्तोत्र. शक्य असेल तर पाठ करू शकता, काय हरकत नाही. जेव्हा जेव्हा असं वाटायला लागेल की मी हा देह आहे, पुन्हा सातत्याने मी हे बोलतो, असं मला वाटतं आहे, याचं तरी भान असलं पाहिजे. मूळ मुद्दा तोच आहे. कारण ते जर आठवलं तर बऱ्याच गोष्टी आठवू शकतात. कारण आपण सगळेच जण अभ्यासक आहोत, बरंच आपलं वाचन श्रवण झालेलं आहे. अनेक जण तेच समस्या सांगतात, सगळं कळतं हो. ते काका म्हणतात हो सुरू होतं मग ते, सगळं कळतं हो, सगळं माहिती आहे हो, मग कुठे होते गडबड, भानच तर राहत नाही. आणि भान हरपणं कशाचं, देहभान नाही. खरं देहभान हरपणं छानच आहे म्हणतात, पण मी जे भान हरपतो ते तत्वज्ञानाचं भान हरपतं. आणि मग जी काही गाडी सुरू होते घसरगुंडी, ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषु उपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधोऽपि जायते, क्रोधात भवति संमोह, इत्यादी इत्यादी इत्यादी. त्यामुळे एक छान विचार तुम्हाला आवडला. एक स्तोत्र म्हणून जर याच्याकडे विचार बघितला आपण, 11 श्लोकांचं स्तोत्र.
आणि या 11 श्लोकांमध्ये आचार्यांनी आपल्याला परोपरीने समजावून सांगितलं काय, अन्नमय कोश किंवा हा देह म्हणजे मी नाही. म्हणजे त्याचं स्वरूप सांगितलं, पण सांगण्याचा उद्देश ते मी नाही. आणि त्याच्यासाठी एक काय म्हणूया, त्याचं जे एक मागच्याला आपण शब्द वापरला होता, तो फाजील लाड देहाचे, त्याला सजवणं, मिरवणं. तो निरोगी असणं वेगळं आणि तो मिरवणं वेगळं. थंडीपासून रक्षण व्हावं म्हणून कपडे घालणं वेगळं, समारंभाची गरज म्हणून कपडे घालणं उत्तमोत्तम वेगळं. आणि मला मिरवायचं आहे, मला नटायचं आहे, चार लोकांनी मला म्हटलं पाहिजे, या दृष्टीने ते सगळं करणं हे वेगळं. आणि या दृष्टीने ती दोषदृष्टी उत्पन्न व्हावी, हे जे फाजील लाड आहे आपल्या देहाचे आपण करतो आहोत, इतका अभिमान त्या देहाचा मला वाटतो, त्यासंबंधी त्याचं खरं स्वरूप लक्षात यावं, ती दोषदृष्टी उत्पन्न व्हावी म्हणून त्याचं सारखं त्वचा मांस मल रूप हे जे काही वर्णन आचार्य करतात, जे आपण मागच्या वेळी विचार केला, हे जे त्या देहाचं खरं रूप आहे, हे वारंवार आपल्या लक्षात ते आणून देत आहेत. आणि विचार केला तर याच्यात देहनिंदेला प्राधान्य नसून किंवा तो हेतू नसून आपली त्यावर जी असलेली आसक्ती आहे ती जावी, हा त्याचा उद्देश आहे. कारण असं होऊ शकतं की इतके वेळा ते वर्णन आलेलं आहे आणि इतके श्लोक त्याच्यासाठी आचार्यांनी वापरलेले आहेत की असं वाटतं की काय यांचा उद्देश देहाची निंदा करणं हाच आहे का काय. तो उद्देश नाही आहे. देहाची निंदा दोषदृष्टीने पाहणं हे एक माध्यम म्हणून आचार्यांनी निवडलं आहे, मी जसं म्हणालो. उद्देश हा आहे की त्याच्यावर माझी जर आसक्ती असेल तर ती जावी. आणि मागच्याला आपण तो सविस्तर विचार केला की वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येतं. दोषदृष्टी ही एक दृष्टी आहे. ते बदलणारं कसं आहे हेही आचार्यांनी सांगितलं, त्याही दृष्टीने त्याच्याकडे पाहता येतं. बदल घडतातच आहेत आणि बहुतांश बदल आपल्याला न आवडणारेच आहेत. इतकं सगळं असूनही मी घट्ट चिकटून बसतोय त्याला. त्यामुळे आपली आसक्ती झाली हा त्याचा प्रधान उद्देश. आणि आत्मबुद्धी हे त्या आसक्तीचं स्वरूप आहे. कारण देहाची आसक्ती, देहासक्ती हे शब्द हा विषय अनेक वेळा ऐकलेला असतो, पण त्याचं नेमकं जे स्वरूप आहे ना त्या आसक्तीचं, ते आत्मबुद्धी म्हणजे त्याला या ग्रंथामध्ये एक छान शब्द येऊन गेला, अं, तादात्म्याध्यास असं म्हटलेलं आहे त्याला. म्हणजे त्याचा जर आपण पदच्छेद केला तर तद आत्म अध्यास, म्हणजे जणू तो देह म्हणजे मी, याला म्हणजे आसक्तीचं मूळ स्वरूप, त्याचं जे मूळ आहे ते हे आहे की तो म्हणजे मी. त्यामुळे मग स्वाभाविकच आहे ना आसक्ती असणं, जे मी आहे असं मला वाटतं. हा आत्मबुद्धी शब्द पण आपण खूप शुद्ध मराठीत लाईटली घेतो. जे अनेक शब्द परमार्थात वापरून वापरून डॉक्टर काका म्हणतात तसं गुळगुळीत झालेले आहेत, त्यातला हा आत्मबुद्धी शब्द आहे. त्या आत्मबुद्धी शब्दामध्ये हे अनस्यूत आहे की ज्याविषयी मला आत्मबुद्धी होते त्याविषयी ते मी आहे असं मला वाटतं. हे त्याचं खरं स्वरूप आहे. आणि इथे आपण अन्नमय कोशाबद्दल बोलतो आहोत. त्यामुळे जणू काही तो देह म्हणजे मी अशा धारणेने माझं जीवन सुरू असतं. मगाशी आपण जे बोलत होतो की सगळं माहिती असतं, सगळं पाठ असतं, कदाचित दुसऱ्याला अतिशय उत्तम रीतीने समजावूनही सांगता येतं, सगळं हे सगळं असू शकतं. पण माझं जे जीवन आहे, माझं जे एक साधारण 24 तासाचा मी माझा एक जो दिवस गेला किंवा जातो याचा जर मी एक अभ्यास केला, आणि परमपूज्य काका सांगतातच की परमार्थामध्ये आपल्या स्वतःचा अभ्यास करायचा असतो. माझी तर सुरुवात तिथून होते, कारण मला दुसऱ्याचे अभ्यास करायला खूप आवडतं. तिथूनच तर गडबडीला सुरुवात आहे. म्हणजे मी तर किती दूर आहे, अजून माझ्या देहापर्यंतही पोहोचलेलो नाही आहे. तर मी जेव्हा माझ्या जीवनाचा विचार करतो की माझा दिवस जो मी घालवतो, ज्या पद्धतीने मी
व्यवहार करतो, ज्या पद्धतीने मी बोलतो, ज्या पद्धतीने मी विचार करतो, तर तेव्हा माझी धारणा काय असते? आत्ता आपल्याकडे विषय नाहीये, आपल्याला वेळही नाहीये तेवढा, पण एक जाता जाता एक उल्लेख करून जातो, की व्यवहार तर जीवनमुक्तालाही असतो. तेही व्यवहार करतात, मी पण व्यवहार करतो. मग फरक नेमका कुठे पडतो? त्यांची जी धारणा असते, तो हा व्यवहार कोणाचा आहे? हा चिदाभासाचा आहे. एक अंतर निर्माण झालेला आहे. एक साक्षी भाव निर्माण झालेला असतो. व्यवहार तर त्यांनाही करावाच लागतो, प्रश्नच नाही. पण मी ज्या धारणेमध्ये जगत असतो दिवसभर, आणि त्याच अनुषंगाने मग काय होतं, माझ्या जीवनाचा प्रधान क्रम ठरतो. म्हणजे काय? प्रायोरिटीज. नाही तर होतं काय माहिती काय, सगळं थोडंसं श्लोक बाजूला ठेवणे, बोलण्याचं प्रयोजनच ते आहे, की नाही तर काय, भराभर श्लोक घेऊन विवेक चूडामणी संपवता पण येईल. पण पुन्हा पुढच्या ग्रंथाला आपण तयारच. का बरं? नाही झालं का काम या ग्रंथाने? ते ह्याचसाठी की माझ्या जीवनाचा प्रधान क्रम म्हणजे शुद्ध मराठीत त्याला प्रायोरिटीज म्हणतात. मराठी शुद्ध मराठी फार बोलावं लागतं आजकाल, कारण बऱ्याच वेळा मला असे अभिप्राय माझ्यापर्यंत बोलत असतात की तुमचं बोलणं कळत नाही, इतके जड मराठी तुम्ही वापरता, त्यामुळे शुद्ध मराठी बोलूया. मी थोडंसं अशुद्ध मराठी बोलतो. मी शुद्ध मराठी, प्रायोरिटीज जीवनाच्या. माझ्या दिवसभराच्या जेव्हा मी माझा प्रधान क्रम ठरवतो, त्याच्यामध्ये हा विचार करायला मग आता हवा, की मी मग ते कर्तव्य तर करावीच लागणार आहे. दिवसाची जी जी कर्तव्य आहेत, त्याच्यासाठी दिले आहेत 24 तास भगवंताने. कर्तव्य करणं वेगळं, पण ज्याला काकांचे छान शब्द आहेत, अतिशय सुंदर शब्द काकांनी आपल्याला दिलेले आहेत. व्याप आणि उपद्व्याप. व्याप वेगळे आणि उपद्व्याप जे असतात ते बहुतांश वेळेला देह तादात्म्यातूनच जन्माला येतात. आपला विषय तो सुरू. त्यामुळे प्रधानक्रम म्हणा, जीवनातले निर्णय म्हणा, किंवा माझ्या आयुष्यामध्ये प्रारब्धाने ज्या घटना घडतात आहेत रोज, त्याला माझ्या ज्या प्रतिक्रिया आहेत किंवा असतात, इत्यादी इत्यादी इत्यादी, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याला माझ्या ज्या प्रतिक्रिया मी देतो, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी माझ्या देह तादात्म्यातून घडतात आहेत, की व्यावहारिक सत्तेमध्ये जसं एखाद्या गोष्टीला सामोरं जायला हवं, जी कर्तव्य पूर्ण करायला हवी, त्या दृष्टीने मी ते करतो आहे, हे माझ्या लक्षात राहतं का? आणि लक्षात न राहिल्यामुळे परिणाम काय होतो, की अखंड माझी बुद्धी स्थूलातच रमणारी आणि रंगणारी ठरते शेवटी. अखंड. आणि म्हणून मी जे मगाशी सुरुवात केली, की कितीही वेळ हे ऐकलं तरी का टिकत नाही आतमध्ये. अखंड स्थूलत रमते आणि रंगते माझी वृत्ती. आणि हा जो 164 क्रमांकाचा श्लोक आहे, त्याच्यामध्ये आचार्य म्हणतात, की जो विषय मागच्या वेळेला झाला आपला, की अगदी वेदांत शास्त्राच्या सिद्धांतांमध्ये एखादा पारंगतही असू शकतो. तो शास्त्राचं अध्ययन आणि अध्यापन करण्यात निपुण सुद्धा असू शकतो. त्याचं बोलणं लोकांना फार आवडू सुद्धा शकतं. सगळ्या गोष्टी होऊ शकतात. म्हणून मी अगदी सविस्तर ते बोलत आहे. तरीही त्याची जर देहात्मबुद्धी गेली नसेल, तर त्याला मोक्ष स्वरूप कळणं अत्यंत दुर्लभ आहे, असं आचार्यांनी आपल्याला 164 क्रमांकाच्या श्लोकात सांगितलं. अखंड सावध करतात आहेत संत आपल्याला, अखंड. मग बोलू नये का, अभ्यास करू नये का, असंही त्याचा अर्थ नाही. कारण परोक्ष ज्ञानाची गरज आहेच. त्याच्यातूनच अपरोक्षाकडे जायचं आहे. अभ्यास म्हणून अभ्यास म्हणून डॉक्टर काका बोलायला त्याच्याचसाठी सांगतात आहेत. पण अभ्यास म्हणून हे विसरायला केव्हा होतं, जेव्हा देहात्मबुद्धी अत्यंत प्रबळ ठरते. आणि मग देहबुद्धी, पुन्हा देह म्हणजे नेहमीचं आठवण स्मरण होतं. समर्थ मनोबोधात काय सांगतात? हेच सांगतात, देहबुद्धीचा निश्चयो ज्या ढळेना तया ज्ञान कल्पांत काळी कळेना. माझा आवडता श्लोक आहे.
म्हणजे मनोबोधामध्ये, म्हणजे मनाच्या श्लोकांमध्ये देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी हे शिकवणारे अनेक श्लोक आहेत. देहबुद्धीचा उल्लेख असलेले मुळात असतं 204, 205. त्याच्यात 6 का 7 श्लोक साधारण देहबुद्धीचा उल्लेख केलेले आहेत. इतकं महत्व समर्थांना, आणि तेही शेवटच्या ज्ञानकांडामध्ये म्हटलं तर मनोबोधाच्या. पण शेवटी हा जो श्लोक येतो की देहबुद्धीचा निश्चय ज्या ढळे ना, तया ज्ञान कल्पांत काळी कळेना. आता काय सांगायचं ठेवलं समर्थांनी, इतकं निक्षून सांगतात की या विषयावर आपण बऱ्याच वेळा याच्या आधी बोललेलो आहे. हे लक्षात जेव्हा आपल्या राहत नाही, अभ्यास करताना म्हणा, बोलताना म्हणा, व्यवहार करताना म्हणा, विशेषतः इथल्या ग्रंथाचा संदर्भ घ्यायचा झाला तर शब्द पंडित त्याचं वर्णन आचार्यांनी केलं की शास्त्राध्ययन उत्कृष्ट असू शकतं, अध्यापनही उत्कृष्ट असू शकतं, अध्ययन आणि अध्यापन दोन्ही. पण केवळ जर तो शब्द पंडित असेल, तर नाथ महाराज काय करतात त्याचं वर्णन करतात. तेवढे ओवी पाहू आणि पुढे जाऊ. आजच्या विषयाकडे वळूया. फार सुंदर ओवी आहे एकनाथी भागवतामध्ये, आपल्याला फार अगदी जाग करणारी, सावध करणारी. एकनाथ महाराज म्हणतात की जेवी गुळ उसांचा घाणा, तोंडीचा रसू भरे जाणा, शब्द चोपटे भरोनी वदना, करी परिभ्रमणा कर करी तू. एकनाथ भागवतातली ओवी आहे, सुंदर. त्याचा अर्थ असा आहे, जेवी गुळ उसांचा घाणा, तोंडीचा रसू भरे भाणा. आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे काय, ते जे चरक असतं, घाणा असतो, उसाचा रस काढणारा. सगळ्यांनी आपण ते दृश्य पाहिलेलं आहे. गूळ तयार करण्यासाठी तो उसाचा रस काढतात. तो जो उसाचा घाणा, दृष्टांत देतात एकनाथ महाराज, त्या सुंदर दृष्टांत दिलेला आहे. तो जो घाणा असतो, तो जो चरक असतो, त्याचा तो फिरवत असतो तो माणूस, तो रसवाला, तो उसाचा रस काढत असतो, ऊस त्यातनं घालत असतो, आणि त्याच्यातनं काय बाहेर येत असतं, रस बाहेर येत असतो. आणि तो गुळासाठी असेल तर ते खाली तिथे त्यांनी कशी कढई ठेवलेली असते, त्याच्यात तो रस असा गोळा होत असतो. दृष्टांत संपला. शब्द चोपटे भरुनी वदना, करी परिभ्रमणा कर करी तू. म्हणजे आपण केवळ शब्द पंडित असलेल्याचं वर्णन पाहतो आहोत, आणि एकनाथ महाराज त्याचं वर्णन करतात आहे की त्या घाण्याप्रमाणे जसं तो रस काढतोय आणि त्याच्यामध्ये उसाचे ते चोपटे ज्याला म्हणतात, रस निघून गेल्यानंतर जे राहतं, तसं आपल्या तोंडात चोपटे भरून तो करकर तो फिरत असतो घाणा. त्याप्रमाणे जो केवळ शब्द पंडित असतो, तो केवळ उत्कृष्ट व्याख्यान करणारा असेल, शब्द पंडित असेल, केवळ देहबुद्धी जशीच्या तशी अशी जर परिस्थिती असेल, तर होतं काय, तर त्याच्या तोंडातूनही काय येतो, ब्रह्मरस बाहेर येतो. कारण शेवटी शास्त्राध्ययन झालेलं आहे, शब्दपंडित आहे, प्रश्नच नाही. वेदांताचे सिद्धांत अगदी छान सांगू शकतो, बोलू शकतो, पण त्याच्या तोंडातून ब्रह्मरस बाहेर काढून तो काय करत असतो, तो श्रोत्यांचे कान भरीत असतो. श्रोत्यांचे कान ब्रह्मरसाने भरतात, काही प्रश्न आहे. पण त्याच्या तोंडात काय उरतं, शब्दरूपी चोपटे. आणि तो स्वतः कोरडा राहतो. आणि इतकं नाही, एकनाथ महाराज म्हणतात तो घाणा जसा करकर करत फिरत राहतो, तसा हा स्वतः करकर करत फिरत राहतो, परिभ्रमण, तो परिभ्रमण करत राहतो. इतकं जसं त्या काय म्हणूया, देहाची निंदा केली आचार्यांनी, तशी केवळ शब्द पांडित्याची, आणि म्हणूनच देहबुद्धीची इतकी निर्भत्सना संत करतात आहेत. इतकं करून जेव्हा माझ्या ते लक्षात राहत नाही, आता ह्याला जबाबदार दुसऱ्या कोणाला कसं धरता येईल. किती ठिकाणी त्यांनी सांगावं, किती संतांनी वेगवेगळ्या पद्धतीने आणि परोपरीने ते सांगावं. अनेकांना माहिती असेल, मी बोलतो की जर कोणी विचारलं की साधना
शास्त्र म्हणा किंवा साधना म्हणजे काय, एका वाक्यात सांगा. एका वाक्यात सांगण्याचं आव्हान जर कोणी दिलं समजा, कारण साधनशास्त्र खूप व्यापक आहे. साधनेच्या अनेक पद्धती आहे, अनेक मार्ग आहेत, अनेक संप्रदाय पण आहेत. इतकं सगळं आहे, पण एका वाक्यात सांगायची वेळ आली ना, खरं सांगतो, साधना म्हणजे देहबुद्धी ते आत्मबुद्धी करणं. संपला विषय. विषय संपला, शुद्ध मराठीत, पिरियड. याचं कारण असं आहे, कोणतीही साधना मी करत असेल, कोणतीही साधना, कोणताही मार्ग, कुठलाही संप्रदाय, काय जे काय असेल ते, त्याच्यामध्ये जर देहबुद्धी माझी कमी होत नसेल, तो वर्मच चुकलेला आहे. आणि चुकली या वर्म फेरा पडे, तुकाराम महाराज. त्यामुळे काय आपल्याला एक थोडस शब्द पांडित्याचं आकर्षण असतं. परमपूज्य काका म्हणतात की वेदांतामध्ये बुद्धीची रग जिरवण्याचं सामर्थ्य आहे. त्यामुळे एक बौद्धिक आव्हान त्याच्यामध्ये आपल्याला वाटतं. अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असतात, त्याचा आता वेळ नाही आपल्याला बघायला, पण याच अर्थाने परमपूज्य काका आपल्याला एक साधक म्हणून स्मरण करून देतात, काय की केवळ बौद्धिक जिज्ञासा. शब्द पांडित्यामुळे बोलतो हे सगळं, विषय आहे ग्रंथाचा, की केवळ बौद्धिक जिज्ञासा आणि वैराग्यपूर्वक मुमुक्षुत्व आल्यानंतरची जिज्ञासा, याच्यात महद अंतर आहे, असं वाक्य आहे काकांचं. काय सुंदर वर्णन केलेलं. पण जिज्ञासाच, असं वाटतं जिज्ञासाच आहे, दोघांकडे जिज्ञासा आहे, पण एकाकडे केवळ बौद्धिक, बौद्धिक कसरती, आणि मग त्यातनं निर्माण होणाऱ्या नवीन भानगडी, मला किती सुंदर कळलं, माझ्यासारखं कोणालाच कळत नाही, आलं मग ते का देहबुद्धीतनंच निर्माण होतं अहंकार. कारण केवळ बौद्धिक जिज्ञासा आहे, केवळ इंटेलेक्च्युअल एक्सरसाइज, शुद्ध मराठी शब्द. आणि म्हणून मग अनेक वर्ष या प्रांतात घालवल्यानंतर असं वाटतं की अरे माझी प्रगती का होत नाहीये. देहबुद्धी कमीच होत नाही तर प्रगती होईल कशी. आत्ताच आपण वर्म पाहिलं प्रत्येक साधनेचं. आणि म्हणून वैराग्यपूर्वक, काकांचे शब्द बघा किती महत्वाचे आहे, वैराग्यपूर्वक मुमुक्षुत्व, साधन चतुष्टय संपन्न होत होत केलेला परोक्ष ज्ञानाचा अभ्यास वेगळा, आणि केवळ हा ग्रंथ, तो ग्रंथ, हे उपनिषद, ते उपनिषद, दासबोध, ज्ञानेश्वर, जे काय असेल ग्रंथ, केलेला अभ्यास, त्याच्यात महद अंतर आहे, असं काकांचं वाक्य आहे. विषयाकडे येऊया. इतका स्वरूपतः जड असलेला हा देह आहे, अन्नमय कोश. पुष्कळ त्याचं वर्णन करून झालेलं आहे. 11 श्लोक आपण गमतीने पाहिलं, त्याचं स्तोत्र आपण बघितलं. पण इतका तो जड आहे असं शास्त्र आपल्याला सातत्याने सांगतं. तर्काच्या पातळीवर आपल्यालाही ते कळू शकतं, कारण तो इंद्रिय गोचर आहे. त्याची झालेली वाढ, त्याच्यात होणारे बदल, त्याला जर अन्न पुरवलं नाही तर त्याला येणारी क्षीणता, याच्यानं समजू शकतं आपल्याला की तो जड आहे. आपण तो नष्कर्म सिद्धीतला श्लोकही मागच्याला बघितला होता, वर्चस्कम तो न कार्यत्वात वगैरे. पण इतका हा जड असलेला, पण तो इतका चेतन वाटतो का, कारण तो इतकी कर्म करतो. अनंत कर्म सुरू आहेत आपली, या देहाच्या माध्यमातूनच सुरू आहेत. शक्ती आहे त्याच्या ठिकाणी, असं सगळं आपल्याला दिसतं. त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी म्हणून आचार्य श्लोक क्रमांक 167 पासून प्राणमय कोशाचं विवेचन करायला सुरुवात करतात. आणि 167 आणि 168 या 2 श्लोकांमध्ये आचार्य आपल्या समोर हा विषय मांडतात. कोणता? प्राणमय कोश. कारण कळलं देह स्थूल आहे, कळलं त्याचं खरं स्वरूप, कळलं तो मी नाही, हे निदान बौद्धिक पातळीवर कळलं. पण मग एवढा चेतन का वाटतो तो, का सारखं सारखं विस्मरण होतं की अरे तो अचेतन आहे, तो अचेतन आहे. कारण त्याच्या माध्यमातून शेवटी कर्म तर त्याच्याच माध्यमातून करावे लागतात, त्याच्याच माध्यमातून ज्ञानही आपल्याला होतं. म्हणजे ज्ञानेंद्रिय, इट इज हाऊस्ड बाय ऍट, म्हणा जे काय असेल, ज्ञानेंद्रिय त्याच ठिकाणी आहे, कर्मेंद्रिय त्याच्याच ठिकाणी आहे. त्यामुळे असं वाटतं की तो चेतन असावा.
तो इतके कर्म करतो, शक्ती आहे, तर मग त्याचं स्पष्टीकरण देतात आहे की नाही, आता आपल्याला आचार्य म्हणतात आहे थोडं अजून आतमध्ये जाण्याची गरज आहे. त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी अजून आतमध्ये. मग काय? पुढचा टप्पा प्राणमय कोश. आता मागच्या वेळेला आपण वेळेला प्राणमय कोशाची व्याख्या आपण बघितली की 5 कर्मेंद्रियांनी युक्त असलेला प्राणमय कोश. आचार्य म्हणतात आहे की स्थूल देहाला, अन्नमय कोशाला सर्व प्रकारची शक्ती म्हणा, ऊर्जा म्हणा, पुरवतो. हे सगळं आपण मागच्या वेळेला बघितलं होतं. आता आजचा जो विषय आहे त्याच्याकडे वळताना जेव्हा आपण स्थूलातून सूक्ष्माकडे जातो, जो आपला अभ्यास सुरू आहे, आपण मागच्या वेळेला केला विचार, स्थूलाकडून सूक्ष्माकडे आपण जातो आहोत, तेव्हा पुढच्या टप्प्यावर मग आपल्याला असा प्रश्न पडतो की मग पुढच्या टप्प्यावर मला जे भेटतं, आता अन्नमय कोश सोडून आपण सूक्ष्माकडे चाललोय, मला प्राणमय कोश भेटतो, मग हा आत्मा असेल का? म्हणजे अन्नमय कोशानंतर प्राणमय कोश हा आत्मा असेल का? म्हणजे तो आत्मा शब्द जो मी मगाशी म्हणालो ना, तसं झालेलं आहे त्याचं. आत्मा याचा अर्थ मी असेल का असं वाटू शकतं. आत्म म्हणजे मी, बरं का. नाही तर हेही लक्षात ठेवावं लागतं सारखं सारखं, कारण आत्मा म्हणजे ब्रह्म हे सगळं माहिती असतं आपल्याला, त्याचं वर्णन माहिती आहे. स्वरूप लक्षण, तटस्थ लक्षण, परीक्षेत 100 पैकी 100 मार्क. पण तो आत्मा असेल का असं वाटतं, याचा अर्थ हे इतकं भलेही मला परोक्ष ज्ञान असेल, पण प्रत्यक्षात तर माझा व्यवहार तसाच चालू असतो. पुन्हा मगाशीची पंचायत आहे की नुसतं शब्द पांडित्य आहे का? अन्नमय कोश सोडून जेव्हा मी विशेषतः अभ्यास करताना म्हणा किंवा बैठकीची साधना करताना समजा मी प्रत्यक्ष निरासाचा प्रयत्न करतोय म्हणा, तेव्हा प्राणमय कोश हा जो मला पुढच्या टप्प्यावर भेटतो, तो मी आहे का, तो आत्मा आहे का असं वाटू शकतं. आणि तो मी नाही पुन्हा, म्हणजेच तो आत्मा नाही हे सांगण्यासाठी आचार्य पुढच्या श्लोकामध्ये म्हणजे 68 क्रमांकाच्या श्लोकामध्ये प्राणमय कोश म्हणजे आत्मा नव्हे हे आपल्याला समजावून सांगतात आहे. जो आपला आजचा विषय आहे, कारण मागच्या 167 पर्यंत विचार झाला होता. 168 क्रमांकाचा श्लोक वाचतो. नैवात्मापि प्राणमयो वायुविकारो गंता गंता वायुवदंतर्बहिरेष यस्मात् यस् यस्मात् किंचित्वापि न वेत्तिष्ठमनिष्टं स्वं वान्यं वा किंचन नित्यं परतंत्रः. 168 क्रमांक. यस्मात् किंचित. आता आपण पदच्छेद असा वाचूया. नैवात्मपि प्राणमयो वायुविकारो न एव आत्मा अपि प्राणमयः वायुविकारः गंता आगंता. गंता गंता पदच्छेद केलाय त्याचा. गंता आगंता वायुवत अंतः बहिः एषः यस्मात् किंचित क्व अपि न वेत्ति इष्ट इष्टमनिष्टम स्वम वा अन्यम वा किंचन नित्यम परतंत्र. पदच्छेद आहे. त्याचा अर्थ दिलाय की हा जो प्राणमय कोश हा आत्मा नाहीच. का नाही? स्पष्टीकरण देतात या श्लोकामध्ये की तो अपंचीकृत वायूपासून झालेला आहे. आणि वायू ज्याप्रमाणे गृहादिकांच्या आत बाहेर जातो येतो, तद्वत हा शरीराच्या आत बाहेर जाणारा येणारा आहे. आणि ज्या अर्थी हा पुत्रादी इष्ट चोरादी अनिष्ट काहीही केव्हाही आपले किंवा परके किंवा काही एक जाणत नाही आणि नेहमी पराधीन असतो, त्या अर्थी हा आत्मा नाही. काय आपल्याला आचार्य समजवतात आहेत? मी जसं म्हणालो की पुढच्या टप्प्यावर जो आपल्याला कोश आता भेटतो आहे, जो अन्नमय कोशापेक्षा नक्कीच काय आहे? सूक्ष्म आहे. कारण आपण प्रवास काय करतो आहोत? स्थूलाकडून सूक्ष्माकडे जातो आहोत. आणि हेही हळू आता लक्षात ठेवायचं सिद्धांत आपल्याला माहिती असेलच की जे जितकं सूक्ष्म तितकं
व्यापक आणि तितकं जास्त शक्तिमान असा सिद्धांत आहे. तर त्याचं वर्णन करतात आहे की मग तो आत्मा असेल का? मी तसं मगाशी म्हणालो, तो आत्मा नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे. 5 कोश सगळ्यांना पाठ आहेत. त्याची वर्णन सुद्धा सांगता येतील म्हणून मी मगाशी म्हणालो 100 पैकी 100 मार्क नक्कीच मिळतील. पण ते परीक्षेमध्ये. परमार्थामध्ये माहिती नाही. कारण तो मी आहे असं काही अजून जात नाहीये. आणि तो मी आहे हे जात नसल्यामुळे त्यालाच मी आत्मा समजतो आहे हे स्पष्ट समजावं. हे ऐकल्यानंतर असं वाटतं मला माहिती आहे याला आत्मा म्हणत नाही, चला पुढे. नाही, असं नाहीये ते. या पुढे जाण्यामुळेच तर गडबड आहे. ते आत्मा नाही आहे हे मला परोक्ष ज्ञान निश्चित आहे, कारण मला पुढचे अजून 3 जे कोश उरलेले आहेत त्यांची नावं सुद्धा माहिती आहे. त्याचं वर्णनही माहिती आहे. पण वाटतो की नाही, प्राण म्हणजे मी वाटतं का नाही? काय ते दुसऱ्या त्याच्यावर खरं प्राण आणले त्यांनी. मला कधी कधी असं वाटतं पहिले बाकीचे आटपून घ्यायला पाहिजे होते, नाही का? कारण इतकी मोठी परीक्षा सुरुवातीलाच कशाला द्यायची? कठीण परीक्षा शेवटी घ्यायला पाहिजे खरं. पण आता आहे ते सूक्ष्मत्वाच्या दृष्टीने प्राण पहिले भेटतात मन आणि बुद्धीच्या आधी. वाटतं. मग परमपूज्य मंदाताईंचं मला आवडतं वाक्य आणि परमपूज्य मंदाताईंचं नेहमीच वाक्य, मी आहे प्राण असं वाटलं की ते जाऊ नये असं वाटतं. स्वाभाविकच आहे. ते जायचे तेव्हा जातात हा भाग सगळा वेगळा आहे. पण किती धडपड किंवा नुसतं त्याच्या कल्पनेने सुद्धा किती भयभीत होतो मनुष्य. कारण आहे ते मंदाताईंचं वाक्य मी जे बोलत होतो मगाशी ते हेच की ऐकलंय माझ्याकडून तुम्ही बऱ्याच वेळा. काय मला असं वाटत नाही. कारण का? जगावसं वाटतं. जगावसं का वाटतं? कारण भोगावसं वाटतं. भोगावसं का वाटतं? कारण देह सत्य आहे, देहबुद्धी आहे म्हणून भोग सत्य वाटतात, जग सत्य वाटतं. या देहाच्या माध्यमातून मिळणारी सुख सत्य वाटतात. कितीही मला पाठ असलं काय, सौख्य होणार नाही. विषय जनित सुखे सौख्य होणार नाही. सगळं पाठ असतं. मुद्दा असा आहे की तो आत्मा नाही हे पुन्हा शाब्दिक पातळीवरच राहतंय का? विषय तो सुरू होता आपला. आणि तसं राहू नये म्हणून आचार्य सांगतात आहेत की तो आत्मा नाही, कारण आत्मा म्हणजे कोण आहे आपल्याला माहिती आहे. तिथे आत्मा याचा अर्थ पुन्हा मी आणि माझं स्वरूप, स्वरूपाचं त्याचं सगळं ते आपल्याला स्पष्टीकरण माहिती आहे. मग त्यातलं काहीच त्याला लागू पडत नाही असं आचार्य म्हणतात. कारण काय? पहिली गोष्ट, हा सूक्ष्म जरी असला तरी जड आहे. आता हा जड शब्द जो आहे काका नेहमी सांगतात नुकता दिलेला ड वरती जड. जड नव्हे, जड म्हणजे हेवी शुद्ध मराठीत. जड जड म्हणजे शुद्ध मराठीत फिजिकल. इट इज अ फिजिकल एंटिटी आफ्टर ऑल. जसं आकाश महाभूत पहिलं नेहमीच आपण पाहतो. कितीही आणि पहिलं महाभूत आहे म्हणजे किती सूक्ष्म आहे. इतकं सूक्ष्म आहे, इतकं त्या आत्मस्वरूपाच्या जवळ आहे की अनेक वेळेला दृष्टांत म्हणून सुद्धा त्याचा वापर केला जातो. पण इतकं जरी असलं तरी ते काय आहे? जड आहे. आणि त्याच्या पुढचंच भूत त्याच्याच पुढचं महाभूत तर वायू आहे, ज्याच्याबद्दल आपण आता बोलतो आहोत. प्राण. वायू स्वरूपच आहे ते प्राणमय कोश. म्हणजे मुद्दा हा की इट इज अ फिजिकल एंटिटी. पोकळी आपण ज्याला आकाश म्हणजे पोकळी, पुन्हा पुन्हा आपण सारखं सांगतो की निळं निळं दिसतं ते आकाश नव्हे, आकाश म्हणजे पोकळी. आणि माझ्याकडनं बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल की इट इज अ फिजिकल एंटिटी. आज विज्ञान सुद्धा सिद्ध करत आहे की इफ देर इज अ मॅसिव्ह ग्रॅव्हिटेशनल ऑब्जेक्ट लाईक अ ब्लॅक होल, देन द स्पेस अराउंड इट बेंड्स. इट्स प्रूव्हन. म्हणजे हे आकाश म्हणजे पोकळी की जी आपण गृहीतच धरतो सगळेजण. त्या पोकळीत आपण सर्वजण जगतो कारण, पण त्याच्याकडे आपलं लक्षही नसतं कधी. पण दॅट इट सेल्फ इज अ फिजिकल थिंग, फिजिकल एंटिटी, की जे त्या वायूपेक्षा सूक्ष्म आहे. कारण पहिलं महाभूत आहे ते, मग दुसरा वायू आहे. म्हणजे वायू तर जड आहे हे समजायला काही कठीण नको. इट्स अ फिजिकल एंटिटी. तेवढ्यासाठी एवढं सगळं विवेचन, बाकी काही नाही.
आचार्य तेच सांगतात आहे की ते अपंचीकृत वायूपासून झालेलं आहे. अपंचीकृत. हा प्राण जो आहे तो अपंचीकृत. कारण पुढे पंचीकरणाचं जे शास्त्र आहे त्याच्यामध्ये जे 5 महाभूत एकमेकात मिसळल्या गेली वगैरे, त्याच्या आधी त्याला अपंचीकृत म्हणतात. त्याला तन्मात्रा असं दुसरं नाव आहे. तन्मात्र, केवळ तेच, केवळ वायू. अजून बाकीची महाभूत त्याच्यात मिसळलेली नाही. त्याच्यापासून म्हणजेच थोडक्यात ते जड आहे. आणि मग पुढे त्याचं वर्णन दिलंय की जसं हवा किंवा वारा म्हणा, जसं घराच्या आतमधनं गृहाधिक घराच्या आत बाहेर जसा करतो, अगदी त्याप्रमाणे हा देहाच्या आत बाहेर जाणारा येणारा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला काय आहे, इष्ट काय आहे, अनिष्ट काय आहे, आपलं काय आहे, परक काय आहे, यातलं तो काही जाणत नाही. फार महत्वाचे मुद्दे आहेत हे. कारण एखाद्या गोष्टीला जेव्हा जड म्हटलं जातं ते कशाच्या आधारावर म्हटलं जातं, काय व्याख्या आहे? सूक्ष्मता हा त्याचा निकषच नाही आहे. इट इज नॉट अ क्रायटेरिया. कारण आपण आता हळूहळू इतकं सूक्ष्मात जाणार आहोत, इतक्या गोष्टी सूक्ष्म होत जाणार आहेत, तरीही त्या जडच असणार आहेत. म्हणून तुम्ही अंतिम आकाशाचं उदाहरण देऊन टाकलं. कारण पहिलं महाभूत सगळ्यात सूक्ष्म काही असेल तर आकाशच आहे. पण ते सुद्धा जड आहे, तर त्याच्या पुढच्या सगळ्या गोष्टी जड आहे सांगणे न लगे. मग जड कशाच्या आधारावर ठरवतात? जड कशाला म्हणतात किंवा चेतन कशाला म्हणतात? चेतनाची व्याख्या आहे. जो स्वतःलाही जाणतो आणि दुसऱ्यालाही जाणतो त्याला चेतन असं म्हणतात. जो स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही त्याला काय म्हणतात? अर्थातच त्याच्यामुळे जड असं म्हणतात. आचार्य तेच सांगतात आपल्याला, हा जो प्राणमय कोश किंवा प्राण म्हणूया, तो ना स्वतःला जाणतो. त्याला कळतं का मी आत बाहेर करतोय? त्याला कळतं का मी कोणती कार्य करतोय? त्याला कळतं का मी ऊर्जा पुरवतो या देहाला? नाही. आणि त्याला हे कळतच नसेल तर तो स्वतंत्र असेल का? तो ठरवतो का मी काय करायचं, कोणाला ऊर्जा पुरवायची, केव्हा पुरवायची? नाही. त्यामुळे हा जो प्राणमय कोश आपण ज्याचा विचार करतो आहोत, हा मागच्याला आपण जसं बघितलं की 5 प्राण आणि 5 कर्मेंद्रिय म्हणून तयार होतोय, आपण बघितलं. तोही विचार आपण केला की बऱ्याच वेळा 3 देह किंवा 4 देह, कधी मागच्याला तो विचार झाला, स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकरण. कोणत्या उपनिषदाचा, कोणत्या सिस्टीमचा तुम्ही विचार करत आहात त्याप्रमाणे महाकरण देहाचाही विचार केला जातो. पण प्रामुख्याने 3 देह म्हणा किंवा हे 5 कोश म्हणा, तर स्थूल शरीर म्हणजे अन्नमय कोश, त्याचा विचार करून झाला. सूक्ष्म शरीर, आता या स्थूलामध्ये जे सूक्ष्म शरीर आहे किंवा देहाच्या बाबतीत सूक्ष्म देह, पण जेव्हा कोशांच्या बाबतीत बोललं जातं तर त्याच्यामध्ये 3 कोशांचा समावेश होतो, जो आपण बघितला: प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश. आणि कारण शरीर, आनंदमय कोश, कारण देह. तर मुद्दा आपला हा सुरू होता की स्वतंत्र नाही तो प्राण, तो जड आहे आणि तो स्वतंत्र नाही. आणि तो स्वतंत्र नाही याचाच अर्थ तो पराधीन आहे. इथला शब्द काय आहे आचार्यांनी वापरलेला 168 क्रमांकाच्या श्लोकातला? परतंत्र. परतंत्र आहे आणि म्हणूनच तो जड आहे. आपण मागच्या एका सत्रात मला आठवत आपण प्राणांची कार्य बघितली होती. पंचप्राण ज्याला म्हणतात, 5 प्राणांचे नावं बघितली होती, त्यांची कार्य बघितली होती. कारण क्रियाभेदानेच त्याला 5 नावं पडतात. त्याला कधी प्राण म्हणतात, त्याचं तो हृदयस्थानी मानला जातो. आणि क्षुधा आणि तृषा, हे 5 आहे त्याचं कार्य. आणि मागच्या वेळेला त्याचा विचार करून झाला की प्राण कासावीस होतात की नाही? होतात. अन्न जर नाही मिळालं तर काय होतं? त्याचा विचार करून झाला आपला मागच्या वेळेला. अपान आहे, त्याचं गुदस्थान सांगितलेलं आहे. मलमूत्राचं क्षरण म्हणजे विसर्जन करण्याचं काम तो अपान वायू करतो. समान आहे, त्याचं नाभिस्थान सांगितलेलं आहे. अन्न पाणी समान करणं, पचवणं म्हणूया, रक्ताभिसरण म्हणूया. उदान वायू त्याचं कंठस्थान आहे, श्वसन क्रिया, जी मुख्यतः आपल्या सर्वांना चांगलीच माहिती आहे.
आणि शेवटचा व्यान सांगितलेला आहे, की जो सर्व शरीरात तो असतो त्याचं स्थान म्हटलंय. आणि हे जे आपले संधी असतात त्यातलं रसमेलन तो करतो. आता याशिवाय 5 उपप्राण आहे ते सोडून देऊया. कारण वेदांती ते मानत नाहीत, पण नाग, कुर्म, कृकल, धनंजय, देवदत्त अशी त्याची नावं आहेत. आणि त्यांना त्यांना पुन्हा काय म्हणूया, काही काही कार्य वाटून दिलेली आहे. मुद्दा काय सुरू आहे, की कार्यभेदानी नावं बदलत आहेत. हे सगळं वर्णन कशासाठी केलं? इतकी सगळी कार्य तो प्राण आपल्या शरीरात करतोय, अगदी ह्या क्षणी सुद्धा सुरू आहे. ह्या क्षणी सुद्धा सुरू आहे. ते गमतीने बोललं जातं ना, की त्याचं कार्य सुरू आहे, बरं आहे, ते माझ्या हातात दिलेलं नाही. कशाचं? विशेषतः श्वासोच्छवास करण्याचं. तर ती केवढी गडबड झाली असती. विनोद सोडून देऊया, पण इतकी कार्य तो करतो, इतका शक्ती स्वरूप तो आहे, इतकी ऊर्जा तो पुरवतो, पण तो काय आहे? इतकं सगळं असलं तरी तो परतंत्र आहे, तो जड आहे. म्हणजे तो आपल्या ह्या देह चेतना अभ्यास करून झालेला आहे, अन्नमय कोश. पण या अन्नमय कोशामध्ये जी काय म्हणूया, इंद्रिय रूपी उपकरण आहेत, इन्स्ट्रुमेंट शुद्ध मराठीत आहेत ना, अनेक इंद्रिया माहिती आहे आपल्याला, 5 कर्मेंद्रिया, 5 ज्ञानेंद्रिया, 10 इंद्रिया आपल्याला माहिती आहेत. ही जी उपकरणं आहेत इंद्रिय रूपी, त्यांना कार्यक्षम कोण करतो? कशाच्या आधारावर मी माझा हात हलवतो आणि पाय हलवतो आणि सगळी कर्म करतो? हे सगळं कोणामुळे शक्य आहे? समर्थ या देहाला यंत्र म्हणतात. आपल्याला माहिती आहे, शरीरायसे यंत्र आणि का नाही समर्थ म्हणतात. आता या यंत्राचे हे काय म्हणूया, सुटे भाग म्हणजे इंद्रिय. यंत्र काम करण्यासाठी लागते की नाही? काय लागते? ऊर्जा लागते. आपल्याला माहिती आहे. कुठलंही यंत्र ऊर्जेशिवाय काम करू शकतं का? नाही. मग ती विजेनी पुरवलेली असो, का त्याला बॅटरी पॉवर्ड, शुद्ध मराठीत म्हणा, बॅटरी असो, काहीही असो, ऊर्जा लागते की नाही कुठल्याही यंत्राला? नाही. म्हणून तर गाढ झोपेतही आपल्या या ऊर्जेचं काम सुरू असतं प्राणनामाच्या. आपण जेवून झोपतो. पचवायचं काम होतंय की नाही? अन्न पचतंय की नाही? पचतंय. रक्ताभिसरण होत आहे का? होतंय. श्वासोच्छवास सुरू आहे का? आहे. अनेक गोष्टी होत आहेत. म्हणजे ऊर्जेचं काम सुरूच आहे. पण इतकं असतं तरी ती परतंत्र आहे. मुख्य विषय तो आहे. कारण यंत्र जसं एखादं असावं, शुद्ध मराठी शब्द मशीन मगाशी सांगायचा राहिला. एखादी मशीन असं किंवा यंत्र आहे, ते ऊर्जेमुळे चालतं की नाही? पॉवर. पण कल्पना करा, की ते जे यंत्र आहे, ते बनवणारा कोण आहे हो? कुठलंही यंत्र घ्या, कितीही अगदी साध्या यंत्रापासून तर आज विज्ञान युगात फार क्लिष्ट यंत्र बनवले गेलेली आहेत. ते बनवणारा कोण आहे? तो बनवणारा चेतन आहे का नाही? आहे. बरं, तो वापरणारा कोण आहे? चेतन आहे. त्यामुळे बनवणाऱ्याचा आपण विचार बाजूला ठेवूया सध्या. कारण हाही ज्यांनी बनवलेला आहे, तो चेतनच आहे. पण हा जो वापरतोय, हे जे सगळं वापरणं, म्हणून मी याला देहाला आपण यंत्राची उपमा का दिली? समर्थांचे आपल्याला उभी त्याच्यासाठी आपण घेतली, की हे जे यंत्र आहे, त्या यंत्राचे जसे वेगवेगळे भाग, त्या यंत्रामध्ये जे वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात, त्या जशा ऊर्जेवरती ते यंत्र काम करतं, तसं हे यंत्र ज्या ऊर्जेवर काम करतं, ती ऊर्जा प्राण पुरवतात, ज्याला प्राणमय कोश म्हणतो. पण हे जसं ते यंत्र वापरणारा चेतन वेगळा असतो त्या यंत्रापासून, तसं हे यंत्र वापरणारा वेगळा मानला पाहिजे का नाही? कारण ते जड आहे, आपण आत्ताच बघितलं. जर ते जड असेल, तर ते जड यंत्र, देह किंवा शरीर नावाचं वापरणारा वेगळा कोणीतरी चेतन मानला पाहिजे का नाही? हा विषय आहे. आणि त्याचं उत्तर, साधं उत्तर अगदी हो असं आहे, की त्या विजेमुळे यंत्र चालतं, पण म्हणून जसं ते यंत्र चेतन आहे जसं आपण म्हणत नाही.
असं वाटतं आजकाल. बरेच आजच्या विज्ञानाच्या कृपेमुळे अनेक रोबोट्स वगैरे बघायला मिळतात आपल्याला. पाहिले असतील तुम्ही YouTube व्हिडिओज. तो उड्या मारणारा, चालणारा, धावणारा, त्याला ढकललं तरी स्वतःच तोल सांभाळणारा, डोंगर चढणारा, असे रोबोट्स आज विज्ञानाने बनवलेले आहेत. तो व्हिडिओ जर तुम्ही थोडा वेळ बघितला, एक 4-5 मिनिटं, तर थोड्या वेळाने हेही विसरायला होतं, की हा यंत्रमानव आहे, रोबोट. असं वाटायला लागतं जणू काही जीवच आहे त्याच्यामध्ये. पण जर मी त्याची बॅटरी काढून घेतली एका क्षणात, तर त्याचं काय होईल? त्याला ऊर्जा पुरवणार. कारण त्याला बनवणारा पुन्हा चेतन आहे कोणीतरी, आणि त्याला वापरणाराही चेतन आहे, कारण काही विशिष्ट कामासाठीच बनवलेलं आहे त्याला. तसं ही प्राणमय कोशाची ऊर्जा वापरून इंद्रियांकडून आपल्या देहाबद्दल जर बोलायचं झालं, तर कर्म करून घेणारा जीवात्मा काय आहे? चेतन आहे. आता त्याला शब्द काय वापरलाय मुद्दाम? जीवात्मा. आत्मा म्हटलेलं नाही, कारण आत्मा काहीही करत नाही. निष्कर्मम ब्रह्म. फार गोंधळ असतो अनेकांचा, अनेक वर्ष परमार्थ प्रांतात घालवल्यानंतर सुद्धा. मी हे अनुभवातून बोलतो आहे. निष्कर्मम ब्रह्म अशी व्याख्याच आहे. जे काहीच करत नाही, अमन अप्राण अजिव्ह असेल तर काही करेल कसं? अपाद, पाणी, अधिष्ठान, त्याच्या अधिष्ठानावरती केवळ. आणि म्हणून जेव्हा करण्याची भाषा येते, तेव्हा थोडंसं आपल्याला काय म्हणूया, जड आणि चेतन याचा संघाताचा विचार करावा लागतो. कारण मग जर आत्मा काहीच करत नाही आणि उरलेलं सगळं जे काही आहे, ज्याला शुद्ध मराठीत ॲपॅरेटस म्हणतात, ते जर जड आहे असं तुम्ही म्हणता, तर मग करणारं कोण आहे? नेमकं करतंय कोण? कोण वापरून घेतं हे सगळं? त्याच्यासाठी काय आहे? संघात. तुला माहिती आहे, 7व्या अध्यायामध्ये भगवंत पर आणि अपर प्रकृतीचं वर्णन करतात स्वतःच्या. भूमिरापो नरो वायू खम मनो बुद्धिरेव च वगैरे. त्याच्या पुढच्या श्लोकात भगवंत अपर प्रकृती सांगतात. अपरियमितस्तन्याम प्रकृतीम विद्यमे पराम जीवभूताम महाबाहो ययेदम धार्यते जगत. ययेदम धार्यते जगत. सगळ्यात काय म्हणूया त्याचं महत्वाचं पद जे असेल, तर ययेदम धार्यते जगत हेच आहे, की हे सर्व जिच्याकडून हे सर्व जग धारण केलं जातं. आपण आता हे वर्णन अर्थातच समष्टीचं आहे, पण आपण व्यष्टीचा जर विचार केला, म्हणजे ब्रह्मांडाचा विचार सोडून दिला आणि या जीवाचा जर विचार केला, ते सगळं धारण कोणी केलं आहे हो? आत्ता तर आपण दोनच कोशांचा विचार केला, अन्नमय आणि प्राणमय, पण पुढे अजून येणार आहेत तीन उरलेले. पण या सर्वांना धारण कोणी केलंय? ती जी पराप्रकृती. आणि ही सर्व अपराप्रकृती, कारण ती जड आहे. आणि या दोन्हींचा संघात जो आहे, त्यालाच तर चिदाभास असं म्हणतात. तोच तर हे सगळं घडवून आणतोय, तोच हे सगळं वापरतोय. पण हे जेव्हा लक्षात राहत नाही, तेव्हा मी काय होतो, हे जे घडतं आणि जे वापरले जात आहे ते मी आहे असं मी समजतो. आणि म्हणून हे सगळं कळून, हे सगळं छान समजून सांगून सुद्धा मी काय ठरतो? शब्दपंडित ठरतो. आणि ज्याच्या हे अखंड अनुसंधानात असतं, ज्याचा हा अखंड साक्षीभाव जिवंत असतो, की नाही, हे जे चाललंय ना सगळं, चिदाभासाचा व्यवहार आहे. व्यवहार खाली चिदाभासच अर्थातच लागणारच आहे, कारण त्याचं कामच ते, तो हे सगळं वापरून घेणार आहे जीवात्मा या दृष्टीने. पण त्या चिदाभासातला जो चेतन भाग आहे, की की तो, म्हणजे काय म्हणाला, आत्मरूपाने तो मी आहे. त्यातला जो चेतन भाग तो मी आहे. आणि व्यवहारापुरती फक्त चिदाभास माझ्यासमोर आहे. कारण व्यवहाराला चिदाभास लागणारच आहे, कारण तिथे काय आहे? कर्म आहे. आणि त्या कर्मासाठी आपल्याला चिदाभास हा लागणारच आहे. पण म्हणून पुढे भगवंत 7व्या अध्यायात म्हणतात, की
माझ्याशिवाय दुसरं काही नाहीच. मत्त परतरम नान्यत किंचित किंचिदपि धनंजय. म्हणून ते सूत्रे मणिगणा इवा वगैरे दृष्टांत पुढे देतात. ते त्याच्याच दृष्टीने भगवंत देतात की हे भान, आता पुन्हा ब्रह्मांडाचा विषय सोडून देऊ, पण जीवाचा जर विचार केला तर व्यवहारकाली तो जो जीवनमुक्त असतो, जो मी सुरुवातीला अगदी विषय बोललो होतो थोडासा, की व्यवहार तर तो पण करतो, व्यवहार मी पण करतो. फरक कुठे पडतो? मी देह तादात्म्याने करतो. आणि हा जो संघात आहे जड आणि चेतनाचा, याचा अखंड भान ठेवून, आणि याला दुसऱ्या भाषेमध्ये उपाधी असं म्हणतात. त्यांनी त्याची उपाधी करून घेतलेली असते. हा ठीक आहे, देह आहे ना, आहे. झोप लागणार आहे, झोपावं लागणार आहे. देहाला अन्न लागणार आहे, पाणी लागणार आहे, हवा लागणार आहे. जर संत ते जीवनमुक्त प्रापंचिक असतील तर प्रापंचिक कर्तव्य असणार आहेत. ते सगळं असणार आहे. पण हे सगळं घडत असताना जेव्हा अखंड अखंड जेव्हा अनुसंधान असेल, ते भान सुटलं नसेल की हा व्यवहार सुरू आहे ना, हा त्या चिदाभासाचा आहे. आणि तो चिदाभास हे सगळं वापरून घेतोय. आपला जो विषय सुरू आहे मुख्य चिंतनाचा, मग ते वापरण्याचं साधन अन्नमय कोश असेल, प्राणमय कोश असेल, मनोमय असेल, विज्ञानमय असेल, काही असेल. पण हे काय आहेत? ही सगळी साधनं आहेत. आणि जसं साधनं किंवा यंत्र म्हणजे चेतन नव्हे, कारण यंत्र शेवटी परतंत्रच ठरतं. त्या यंत्राचे भाग परतंत्रच ठरतात. तसा हा प्राणमय कोशही परतंत्र आहे, जे आपल्याला आचार्य सांगतात आहेत. त्यामुळे त्याला ना स्वतःचं भान आहे, त्याला स्वतःचे कुठलेही स्वतंत्र निर्णय घेता येत नाही. तो प्राणमय कोश वापरल्या जातो आहे. आणि म्हणून परमपूज्य काकांचं वाक्य सांगतो आणि थांबतो, वेळ झाली आपली, की काका म्हणतात की म्हणून तर मी आहे म्हणून तो आहे. चेतन आत्मा मी आहे म्हणून तो प्राणमय कोश आहे, त्याची मी ज्यास आहे. आणि झालं इतकं उलट आहे, प्रचंड असं मनापासून वाटतं की तो आहे म्हणून मी आहे. असं एक दिवस आपल्या सर्वांना सद्गुरु कृपेने कळावं की मी आहे म्हणून तो आहे म्हणून मी नव्हे. अशी प्रार्थना आपण सद्गुरूंच्या चरणी करूया आणि आपलं चिंतन सद्गुरू चरणीच अर्पण करू आणि थांबू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आपला आज 168 क्रमांकाचा श्लोक पूर्ण झाला. आणि हे दोनच श्लोक आचार्यांनी 167 आणि 68 प्राणमय कोशासाठी आपल्यासमोर ठेवलेले आहेत. पुढच्या वेळेला आपण त्याच्या पुढचा कोश मनोमय कोशाचा विचार करू. म्हणजे पुन्हा एकदा नमस्कार तुम्हाला. कोणाला प्रश्न असल्यास अनम्यूट करून विचारा. मंगेशजी, हो बरोबर. मला एक हा प्रश्न आला की हे जे 5 कोश सांगितलेत ते पण जडातून म्हणजे सूक्ष्म होत जातात का? सगळे जड आहेत पण ते सूक्ष्मता त्याची कशात सिक्वेन्स आहे का नाही तो? हो, वाढत जाते. मगाशीच बोललो आपण. हो. ओके. जसं जसं आणि समजायला अगदी सोपं आहे, कारण पहिला जो अन्नमय कोश आहे तो इंद्रिय गोचर आहे ना, दिसतो ना आपल्याला. हम्म. लगेच प्राणमयाकडे गेल्याबरोबर गेली त्याची इंद्रिय गोचरता. पण निदान अनुभवास येतो थोडासा. कारण हम्म. त्याचं वायू हे स्वरूप असेल, तो वायू जरी दिसत नसला डोळ्यांनी तरी स्पर्श जाणवतो, श्वासोच्छ्वास सुरू आहे जाणवतो. ओके. अजून थोडं आतमध्ये गेलो, आता जो पुढच्याला आपण जाणार आहोत, मनाचा विचार हम्म. केला तर जसा हा स्पर्शाला जाणवतो तसं मन स्पर्शाला जाणवतं का? नाही. पण हम्म. त्याचा अनुभवाचा विषय आहे का? आहे ना. हम्म. या दृष्टीने सूक्ष्म होत ओ, जातं. ओके, दॅट मेक सेन्स. आणि आणखीन एक प्रश्न, आणखीन एक आहे की हे जे 5 कोश, 3 अवस्था वगैरे सगळे ही तटस्थ लक्षणं आहेत का?
आत्म याच्याकडे, अ, चेतनाकडे जायला? नाही नाही, हे जडाची लक्षणं आपण पाहतो आहोत. हम्म, ही सगळी जडाची लक्षणं आहेत. आपण जडाचा विचार करतो आहोत. जेव्हा चेतनाचं वर्णन केलं जातं, हम्म, हम्म, ते दोन पद्धतीने केलं जातं. एक स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण. जेव्हा ईश्वराचा विचार येतो, हम्म, मग त्या चेतनावरती काही आरोप केला जातो, की ते चेतन तत्व काहीतरी करतं, जसं त्यांनी जग निर्माण केलं. हा आरोप आहे की नाही? जर ते हम्म, काहीच करत नाही एकदा ठरल्यानंतर, जग तरी कसं निर्माण करेल? पण हा हम्म, आरोप केला जातो, ज्याला अध्यारोप म्हणतात शास्त्राच्या भाषेत. हम्म, तर तिथे स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण हा विचार येतो. आपण अच्छा. जो आता विचार करतो आहे, हा सर्व जडाचा विचार, हम्म, 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 जडाची लक्षणं आहेत. हम्म. सो ह्याचा तटस्थ लक्षणाशी आणि स्वरूप लक्षणाशी संबंधच नाही. नाही, नाही. ओके. आलं लक्षात. थँक्यू. नमस्कार दादा. नमस्कार. कोशांनुसार आपली जाणीव पण बदलत जाते का? जसे कोशांची जाणीव सूक्ष्मता होत जाते तशी? जाणीव बदलत जाते का म्हणजे? म्हणजे त्याची जाण जागृती पण अवस्था बदलत जात असेल ना? म्हणजे मला प्रश्न नीट कळला नाही. म्हणजे अन्नमय कोशात असणारी जी जाणीव आहे हं. आणि ती पुढच्या कोशात जाताना अजून सूक्ष्म होत जाते का? हां. त्या दृष्टीने आपण म्हणू शकतो. कारण मला तिथे वर्णन आचार्यांच्या याच्यात आपण त्या ग्रंथाप्रमाणे जातोय म्हणून. पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर उदाहरणार्थ अन्नमय कोशात रमणारा जो मनुष्य असतो, त्याची जर आपण लक्षणं पाहिली, तर अखंड ज्याला अ, खूप चांगले चांगले पदार्थ खावेसे वाटतात, अखंड. सदैव कोणाला तरी जेवायला बोलवावसं वाटतं, कोणाच्या तरी घरी जेवायला जावंसं वाटतं. शहरातली सगळी चांगली रेस्टॉरंट्स त्या व्यक्तीला माहिती असतात. म्हणजे ती काय म्हणूया, डिक्शनरी असते लोकांसाठी. डायरेक्ट की बाबा, अरे याला विचारा, याला सगळं माहिती असतं, किंवा हिला विचारा, हिला माहिती असतं कुठे काय चांगलं मिळतं. पण अखंड चिंतनाचा विषय असतो. देहाला सजवावसं वाटतं, मिरवावसं वाटतं. 15 प्रकारचे परफ्युम्स, अत्तर वापराविषयी वाटतात. तासनतास आरशासमोर घालवाविषयी वाटतात. मी कसा दिसतो, कशी दिसते, इत्यादी इत्यादी. त्याच्या पलीकडे अम, ज्याला मनोरंजनात्मक गोष्टी जास्त आवडतात. देहाकडे थोडं कमी लक्ष असतं. पण मनोरंजन, अखंड नाटक, चित्रपट, ओ-टी-टी प्लॅटफॉर्म, टीव्ही सिरियल, म्हणजे मालिका, इत्यादी इत्यादी. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो मी, फक्त उदाहरणं सांगतोय लक्ष देण्याच्या दृष्टीने, की विचार केला तर थोडं थोडं सूक्ष्मात जातंय. जो पहिला असतो तो स्थूल पातळीवर जरा रमणारा असतो. त्याच्या पुढचा जो आहे तो थोडासा अजून सूक्ष्मात रमणारा असतो. त्याच्या पुढचा असतो तो विज्ञानमय कोशातला, तो अजून बौद्धिक गोष्टींमध्ये रंगतो. म्हणजे तुलनेने सूक्ष्मात चाललेले आहेत, पण शेवटी जडातच रमणं सुरू आहे. त्यामुळे त्या दृष्टीने ज्याला तुम्ही जाणीव शब्द वापरला, या दृष्टी ती गोष्ट होते, ही गोष्ट खरी आहे. मिळालं का उत्तर प्रश्नाचं? हो दादा. खूपच छान आजचं प्रवचन. खूपच छान. एक प्रॅक्टिकल प्रश्न होता म्हणजे काका नामस्मरण करायला सांगतात. तुम्ही बैठकीच्या साधनेबद्दल म्हणलात, प्राणमय कोश निरास. आणि काही काही लोकांना किंवा मला अशी सवय लागली होती आधी, की अजूनही आहे, की श्वासांवर नाव बसवायचं. आणि प्राणमय कोश श्वासच म्हणल्यानंतर त्याच्यावर नाव बसवायची इतकी सवय होते, की तो निराश करण्यात अवघड होतं. कारण की श्वास मागे पडत नाहीत आणि नाम त्याच्यात अडकून राहतं. तर त्याच्यावर काही युक्ती आहे का? काही उपाय आहे का? हे दोन विचार केला तर साधनेचे दोन वेगळे मार्ग आहेत. कारण
श्वासावर नाम बसवणं याचा एक फायदा काय असतो, तर म्हणजे विचार त्याच्या पाठीमागे असा आहे की जाणीवपूर्वक नाम न घेता नामस्मरण होत राहावं, ही भूमिका आहे त्याच्या पाठीमागे. बरोबर. पण निराश जे तू दुसरं बोललास ते दुसऱ्या पद्धतीचं साधन आहे. निराश करताना तिथे तू म्हणतो की कारण श्वासोच्छवास त्याच्याकडे तो बंद करणं उद्देश नाही आहे, कारण तो बंद होणारच नाहीये, व्हायला नकोच आहे अर्थातच. पण श्वासोच्छवास हे त्याचं एक काय म्हणूया कार्य आहे. तिथे निराश करताना ते मी नाही हे समजून घेणं याला निराश करणं असं म्हणतात. मग ते मी आहे असं मला कुठे कुठे वाटतं, त्याच्या कुठे कुठे अभिव्यक्ती माझ्या जीवनामध्ये होतात, कोणकोणत्या क्षणी मला तो आहे असं वाटतं. जर तो मी नाही तर मला मरणाचं इतकं भय का वाटतं? याचा अर्थ परमार्थ काही आपल्याला आत्महत्या करायला शिकवत नाहीये. मुद्दा हा झाला की प्रारब्धाने ज्या दिवशी मरण येणार आहे त्या दिवशी येणारच आहे. ते मी नाही म्हटलं तरी येणार आहे आणि मी हो म्हटलं तरी येणार आहे. पण ते येईल तेव्हा मी आनंदाने स्वीकारण्याची माझी तयारी आहे का? का मी असं समजतोय मी आता तरुण आहे, दिल्ली अभी बहुत दूर आहे, त्यामुळे त्याचा विचार करायचीच गरज नाही मला, म्हणून मी विचार करत नाही त्याचा, हे वेगळं. पण आलं समजा दत्त म्हणून उभं राहिलं समोर, स्वीकारण्याची तयारी आहे का? हे आणि जसं आपण आतल्या कोशाचा निराश करायला लागतो तसा बाहेरच्या कोशाचा आपोआप निराश होतो, हे तुला माहितीच आहे. तर ह्याला म्हणायचं निराश करणं. कारण श्वासोच्छवास जो तू बोललास ते विचार केला तर एक प्रकारचं आलंबन आहे ते. आणि निराश करणं ही निरालंब साधन आहे. नवे असलेले आलंबन आपण देखील घालवतोय. देहाचं आलंबन, प्राणमय कोशाचं आलंबन, मनोमय कोशाचं आलंबन. एका दृष्टीने ते आलंबनच आहेत. कारण त्याला धरून त्याच्या सापेक्षतेने विचार सुरू आहे. म्हणून त्याच्यासाठी लागणारी विरक्ती, वैराग्य, एकाग्रता ती अधिकार संपन्नता घेऊनच बसावं लागतं त्या साधनेसाठी, खरं सांगायचं. आणि हे जमत नाही, हे शक्य होत नाही, तिथे टिकता येत नाही, नाही अजून तेवढी स्थिरता आलेली चित्ताला. म्हणून मग त्याला आधार म्हणून एक आलंबन देण्यात येतं आणि त्याला नाम असं म्हणतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये छोटीशी नाही म्हटलं तरी एक क्रिया आहे, एक आलंबन आहे. नाम मी घेतो, तेच मी घेतलेलं नाम मी ऐकतो, म्हणजे ऐकणं अपेक्षित आहे. तर त्याला खरी नामसाधना काका जसं म्हणतात. नामस्मरण वेगळं, नामसाधना वेगळं. मी घेतलेलं नाम मी ऐकलंच पाहिजे. काका लावतात तिथे, हट्ट आहे. याच दृष्टीने की तरच त्याचा आलंबन म्हणून उपयोग होतो, नाही तर तेही आलंबन माझ्या हातातून निसटतं आणि जे भरकटतं मग चित्त सगळीकडे. ते आपल्याला माहिती आहे काय काय होतं नामस्मरण. तशा या दोन वेगळ्या साधना म्हणजे तू निराश आपण जेव्हा करण्याचा विचार करतो तेव्हा त्याच्यामध्ये मग नाम तिथे अपेक्षित नाहीये. कारण इथे आता चिंतन सुरू आहे ना, चिंतनात्मक असते निराशाची प्रक्रिया सगळी. पण त्यांचं तर सेपरेशन करता येत नाही कधी कधी. म्हणजे नाम आणि श्वास इतके कुठे याचा अर्थ सबकॉन्शियसली म्हणा एकत्र झालेले आहेत. याचा अर्थ श्वासाकडे लक्ष श्वास जातं. बाजूला राहिला तरी चालेल पण नाम सुरू असू दे, असा जो विचार आहे तो टिकवता येत नाही. आता कसं आहे, व्यवहारकाली याचा खूप उपयोग होतो. जर श्वासावरती नाम बसवता आलं असेल तर व्यवहारासारखा सुरू राहतो, नामही सुरू राहतं. आणि त्याचा एक छान एक उपयोग होतो की अनुसंधानाला खूप मदत होते. कारण ते एक प्रकार नामानुसंधानच आहे ना ते. आणि नामानुसंधानामुळे तत्वानुसंधानाला मदत होते. हे सगळं देहबुद्धीचा आपण तो विचार केला की व्यवहार सुरू असताना अनुसंधान जे सांभाळायचं असतं त्या दृष्टीने त्याची नक्कीच मदत होते. पण जेव्हा बैठकीच्या साधनेला, निरासाच्या साधनेला जेव्हा तू बसतो, तेव्हा मुद्दा आहे की श्वासोच्छवासाकडे लक्ष जाऊ नये. तो आपोआप मंदावतो वगैरे सगळ्या होणाऱ्या, त्या घडणाऱ्या गोष्टी आहेत. ते करायला जायचं नाहीये आपल्याला. ना त्याच्याकडे लक्ष द्यायचं. असं या दृष्टीने. ठीक आहे, आणखीन काही प्रश्न नसतील तर थांबू आपण. कुणाला काही विचारायचं आहे अजून?
हो, मला एक आहे प्रश्न. हा बोल. नमस्कार दादा. नमस्कार. आता तुम्ही समजावून सांगितलं की एक एक कोश जसं आपण आतमध्ये जातो ते सूक्ष्म होत जातात आणि सर्वात आतला कोश, आनंदमय कोश, तोही जडच समजायचा का? आणि जर तसं असेल तर मग आपलं जे आनंद स्वरूप आहे तर त्या दोघांमध्ये काही समन्वय आहे का, ते वेगळे आहेत का, काय त्याचं समजायचं? हम्म. आता एक गोष्ट या प्रश्नाच्या निमित्ताने आपण सर्वजण लक्षात ठेवूया, सैद्धांतिक आहे ते, की चेतन एकच आहे. चेतन वस्तू ज्याला म्हणतात, ज्याला आत्मा म्हणतात, ज्याला ब्रह्म म्हणतात, त्याचं वर्णन काय आहे? एकमेव द्वितीय. ऐकलंय आपण, बरोबर? मग जर ते एकच आहे, त्याचा अर्थ असा आहे, उरलेलं सर्व जड म्हणजेच अनात्मा आहे. आणि हा सिद्धांत एकदा लक्षात राहिला की एखादी गोष्ट जड आहे का हा विचारच नाही करावा लागत. जर ते आत्मा नाही, जर ते ब्रह्म नाही, तर ते जड आहे. हे इतकं सोपं आहे की तो चिंतनाचा विषयच नाही, खरं सांगायचं. ते जड आहे, ते आत्म नाही म्हणून ते अनात्मा आहे, हे लक्षात राहत नाही, वेगळी समस्या आहे. पण शास्त्रीय दृष्टीने तुम्ही आता जो प्रश्न विचारला त्याचं साधं उत्तर आहे की अर्थातच तो जड आहे. कारण आत्म एकच आहे. चेतन ज्याला म्हणतात, जडाची भाषा सुद्धा आपण चेतन शब्द वापरूया. चेतन वस्तू, आत्मा किंवा ब्रह्म एकमेव द्वितीय, एकच आहे. त्यामुळे त्याला सोडलं उरलेलं सगळं जड, उरलेलं सगळं अचेतन, उरलेलं सगळं अनात्म, असा अर्थ, इत्यादी इत्यादी. आता त्याला आनंदमय का म्हणतात? त्याच्यात आनंद शब्दच आहे, परंतु त्याला मय प्रत्यय लावलेला आहे. आता हा सगळा विचार आपण आनंदमय कोशातच करूया, तेव्हा तो आता पुढे विषय येईलच. पण जसं जसं आपण सूक्ष्मात जातोय तसं तसं समजायला सोपं आहे की आपण आत्मतत्वाच्या जवळ चाललेलो. आता अन्नमय कोशाचं वर्णन मागच्याला ज्योत्स्नादांनी केलं की कारणदेह म्हणजेच आनंदमय कोश. आता कारणदेह, आनंदमय कोश, याचा सगळ्याचा विचार आपण पुढे करणारच आहोत, तेव्हा तुमच्या प्रश्नाचं अजून सविस्तर उत्तर मिळेल. पण आता एका प्रश्नाचं उत्तर दिलं की होय, तो जड आहे आणि ते मय शब्दातच प्रतिबिंबित आहे, नाही तर त्यालाच आनंद म्हटलं असतं. बरोबर, धन्यवाद दादा. अंबायचा. ठीक आहे. शेवटचा श्लोक घेतो. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनासी मुक्त करुणी, शांतीपदी बैसवी, विनती हीच असे न मागत दुजे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.